फाशी द्या, आरोपीला फाशी द्या, आरोपीला फाशी द्या, त्या बाळाला न्याय द्या, त्या बाळाला न्याय द्या, आरोपीला फाशी द्या, आरोपीला फाशी द्या, त्या बाळाला न्याय द्या, त्या बाळाला न्याय द्या। संपूर्ण देशाला काळीमा फासणारी घटना ही आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे। राष्ट्रमाता जिजाऊ सावित्री, अहिल्या, फातिमा, माता रमाई यांच्या महाराष्ट्रामध्ये महिला आणि आमच्या भगिनी सुरक्षित नाहीत। याचं उदाहरण म्हणजे मालेगावमध्ये फक्त 4 वर्षाच्या चिमुरडीवर एका नराधमाने तिच्यावर अत्याचार करून आणि तिला दगडाने ठेचून ठार मारलं। ही विकृती वेळीच ठेचली पाहिजे, कारण ही माझी भगिनी नाही तर आपल्या सर्वांची भगिनी होती। त्याचं अतीव दुःख संपूर्ण महाराष्ट्राला झालेलं आहे। तर हे शासन फक्त जेव्हा अशी काही घटना घडते त्यावेळेस ही कमिटी ती कमिटी नेमते आणि परत गप। वारंवार आमच्या महिला भगिनीवर अत्याचार होतच आहेत। त्यामुळं महाराष्ट्राच्या गृहमंत्रीने डोळे उघडून पाहिलं पाहिजे की महाराष्ट्र हा बिहार होत आहे। त्यामुळं जर या मुख्यमंत्र्यांच्या पोरीवर जर अत्याचार झाला असता तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला असता। आमच्या सर्वसामान्य भगिनीवर हा अत्याचार झाला। त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी मेणबत्ती वगैरे पेटवून निषेध करणार नाही। या छोट्याशा आमच्या चिमुकलीच्या हातात तलवार आहे। यापुढे आमच्या माता भगिनी तलवार हातात घेऊन आपलं रक्षण स्वतः करायला सक्षम आहेत। मला या ठिकाणी सांगायचं आहे की शासनाला सांगायचं आहे की या महाराष्ट्रामध्ये अनेक अत्याचाराच्या घटना घडत आहेत। आमच्या महिला भगिनी बेपत्ता होत आहेत, त्याचा शोध नाही आणि फक्त हे राज्य सरकार फक्त फोडाफोडीच्या राजकारणामध्ये मशगूल आहे आणि आपली सत्ता कशी टिकते यामध्ये मशगूल आहे। त्यामुळं आज जर छत्रपती शिवाजी महाराज असले असते तर लगेच तात्काळ त्याचा भर चौकात त्याचा चौरंग केला असता आणि त्याला त्याच क्षणी त्याला ठार मारलं असतं। आम्हाला त्या न्यायाची प्रतीक्षा आहे, कारण न्यायालयामध्ये लाखो शेकडो प्रकरणं प्रलंबित आहेत। त्यामुळे आमची मागणी आहे की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात नव्हे तर महिला भगिनीवर जर अत्याचार बलात्कार होत असेल त्यांना विशेष न्यायालय स्थापन केलं पाहिजे आणि तात्काळ महिन्याच्या आत जर गुन्हा सिद्ध होत असेल असं दिसलं तर भर चौकात येऊन गोळ्या घातलं पाहिजे। त्याचं उदाहरण म्हणजे तामिळनाडूमध्ये जेव्हा आमच्या महिला भगिनीवर अत्याचार झाला 3 तासात त्या तिन्ही नराधमाला ठोकलेलं आहे। अशी पोलिसिंग आम्हाला हवी आहे, तर आमच्या महिला सुरक्षितपणे या सर्व समाजामध्ये वावरू शकतात। नाहीतर आमच्या मुली बाळांना घराच्या बाहेर पडणं खूप अवघड होऊन गेलेलं आहे। त्यामुळे शासनानं त्वरित विचार करून या आमच्या भगिनीला न्याय दिलाच पाहिजे। त्याचबरोबर अशा जे विकृत जे आहेत लोक त्यांना भर चौकात आणून ठेचलं पाहिजे, तरच अशा गुन्हेगाराला जर बसेल। फाशी द्या, फाशी द्या, आरोपीला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, आरोपीला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, आरोपीला फाशी द्या।